जळगाव जिल्ह्यासाठी आता एक अशी बातमी समोर आली जी पुढील काही वर्षांमध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचं आर्थिक चित्र बदलू शकते। कारण जामनेरमध्ये तब्बल 1200 कोटी रुपयांची मोठी औद्योगिक गुंतवणूक होण्याच्या दिशेने आता निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत। विशेष म्हणजे या प्रकल्पाचा आढावा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे। जर हा प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहिला तर तो फक्त एका कंपनीचा कारखाना राहणार नाही, तर हजारो रोजगार, शेतकऱ्यांसाठी नव्या संधी, स्थानिक उद्योगांना चालना आणि जळगावच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। मग हा प्रकल्प नेमका काय आहे? जामनेरची निवड का करण्यात आली? स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना याचा नेमका काय फायदा होणार? आणि सरकारने बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले? चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात विविध भागांमध्ये मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने सातत्याने प्रयत्न करत आहे। कारण उद्योग आले तर रोजगार निर्माण होतो, स्थानिक बाजारपेठ वाढते आणि त्या भागाच्या विकासाला नवी गती मिळते। याच पार्श्वभूमीवर आता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासाठी एक मोठी संधी निर्माण होताना दिसत आहे। हिंदुस्तान कोको कोला बेवरेज कंपनी जामनेर तालुक्यात ग्रीनफील्ड प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत जामनेर येथे प्रस्तावित ग्रीनफील्ड प्रकल्पासाठी आवश्यक जमीन, पाणी, वीज, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। उद्योग उभारणीतील अडथळे लवकर दूर करून प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकल्पात सुमारे 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एवढ्या मोठ्या गुंतवणुकीमुळे केवळ कारखाना उभारला जाणार नाही, तर त्याच्या आसपास वाहतूक, गोदाम व्यवस्था, पॅकेजिंग, लघु उद्योग आणि सेवा क्षेत्रातही नवीन संधी निर्माण होऊ शकतात। यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार। प्रकल्प सुरू झाल्यानंतर थेट आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे हजारो रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यामुळे जळगाव आणि परिसरातील युवकांना रोजगारासाठी इतर शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते। याशिवाय जामनेर आणि परिसरातील पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे। मोठा उद्योग आल्यावर रस्ते, वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि औद्योगिक सुविधा यांचा विस्तार होतो। त्यामुळे त्याचा फायदा केवळ उद्योगालाच नाही तर स्थानिक नागरिकांनाही मिळू शकतो। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक कृषी अर्थव्यवस्था। जळगाव जिल्हा हा केळीसह विविध उत्पादनांसाठी ओळखला जातो। अशा मोठ्या उद्योगामुळे भविष्यात कृषी प्रक्रिया, पुरवठा साखळी आणि संबंधित व्यवसायांनाही चालना मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे। मात्र या प्रकल्पाची घोषणा म्हणजे कारखाना उद्या सुरू होणार असा अर्थ नाही। अजूनही पर्यावरणीय मंजुरी, प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रत्यक्ष उभारणीचे टप्पे पूर्ण होणे आवश्यक आहे। त्यामुळे पुढील काही महिन्यात या प्रकल्पाच्या कामांच्या वेगावर सर्वांचे लक्ष असणार आहे। सरकारचं म्हणणं आहे की राज्यात मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देत असताना प्रादेशिक समतोल विकासालाही तितकंच महत्त्व दिलं जात आहे। म्हणूनच मुंबई, पुणे किंवा नाशिकपुरते उद्योग मर्यादित न ठेवता उत्तर महाराष्ट्रासारख्या भागांमध्येही मोठी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। एकंदरीतच पाहिलं तर जामनेरमधील हा प्रस्तावित प्रकल्प केवळ एका कंपनीची गुंतवणूक नाही, तर तो जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि रोजगाराच्या भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो। अर्थात या बैठकीनंतर प्रत्यक्ष काम किती वेगाने सुरू होतं आणि जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी कितपत प्रभावी होते यावरच प्रकल्पाचे यश अवलंबून असेल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जामनेरमध्ये उभारला जाणारा हा 1200 कोटी रुपयांचा प्रकल्प जळगावच्या विकासासाठी गेम चेंजर ठरू शकतो का? या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।